नक्कीच नवलाईवाडी आणि मासवडी या संघामध्ये करंजोशी 11 आपला 12वा खेळाडू आपण पाठवायचा. करंजोशी 11 विनंती असेल आपल्याला बॅट्समनची नावं कळणं गरजेचं आहे. ओमकार पाटील आणि जयेश पाटील आपण पाहायला गेलं तर फलंदाजीसाठी सलामी जोडी आपण पाहतोय. टॉस केला जाईल मासवडे विपक्ष नवलावाडी. नेक्स्ट मॅच मध्ये इनॅक्शन मध्ये आपण पाहणार आहोत दोन माताबर संघ एकमेकांमध्ये. एका बाजूने अनिल पाटील तर एका बाजूने आपण पाहणार आहोत अर्जुन बरिष्टे. इनॅक्शन मध्ये राजू बरिष्टे देखील आपण पाहणार आहोत इनॅक्शन मध्ये. तर एका बाजूने अमोल कांबळे देखील पाहणार होता. मासवडे संघाने नाणेफेक जिंकले. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय नवलाईवाडी संघाला. जाऊया मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय. पहिला चेंडू आलाय वाईट. या वाईटने इथे मात्र सुरुवात होतीये. पंचांनी देखील दंडित केलंय. वॉर्निंग दिली गेली आहे. गोलंदाज सूरज याला आपण पाहायला गेलं तर सूरज निकम गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू आलाय वाईट आणि त्यानंतर मात्र 5 धावा पॅनल्टीच्या देखील ऍड केल्या जातील. धावा मिळून होतील 6 धावा धावफलकावर लागतायत. यावेळेस क्या बात आहे. फटका चांगला आहे. ऑफ साइडला बिगिट. मोठा फटका. ओमकार पाटीलने खातं खोललंय. षटकार येतो या चेंडूवर. बारा धावा धावफलकावर लागतायत कारण पहिला चेंडू वाईड आला. त्यानंतर पॅनल्टीच्या 5 धावा आणि नंतर मात्र 6. बारा धावा धावफलकावर लागतायत. तर सुरुवात चांगली केली ओमकारने. कमालीचा फटका आपण पाहिलं गेलं तर हाफ ट्रॅकर ठेवला होता. त्याला ऑफ साइडला बिगिट केला. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर ठेवलाय. अगदी काऊ कॉर्नरच्या मिड विकेट काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल्स होता. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा पूर्ण केल्या. सुंदर आणि बिटवीन द विकेट तितकं चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळतंय काऊ कॉर्नरच्या दिशेने. 2 धावा पूर्ण होतात. 14 धावा धावफलकावर लागतायत. त्याला जास्तीचा वेळ घेऊ नका विनंती असेल. दोन्ही संघाला विनंती आहे आपण जास्तीचा वेळ घेऊ नका. 14 धावा धावफलकावर लागतात. नेक्स्ट बॉल. यावेळी चांगला चेंडू नक्कीच दिशा देण्याचा प्रयत्न होता. ऑफ साइडला सिंगल झाले एक्झिक्यूट. एका धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवर. पहिलं षटक आपण पाहिलं गेलं तर पहिल्या षटकाचा जर विचार केला तर थोडस महागडं राहिलंय कारण 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. एक मोठा फटका नक्कीच ओमकारच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला आहे षटकाराच्या स्वरूपामध्ये. आता मात्र जयेश पाटील स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. चेंडू गॅपमध्ये आहे आणि इथे मात्र खेळाडूच्या आवाक्याच्या बाहेर. जजमेंट खराब. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. मिळतोय हा 1 बाउन्स चौकार. त्याला बॉल जास्तीचा वेळ घालू नका. आयोजक संघ विनंती असेल खेळाडूंनी सीमारेषेच्या बाहेर जायचं नाहीये. आयोजक संघाला देखील विनंती आहे आपण बाहेर गेलेल्या बॉलची देखील पूर्तता करायची आहे. षट चौकार येतोय. या चेंडूवर देखील धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 19 या धावसंख्येवर. कमबॅक करावा लागेल. कमबॅक करावा लागेल आणि कमबॅक केलाय. डॉट चेंडू आलाय.
पुन्हा एकदा डॉट येतोय, लागोपाठ दुसरा डॉट आलाय. कमबॅक करतोय सूरज निकम. पहिल्या षटकाचा खेळ देखील संपलाय. धावफलकावर धावा लागले 19. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो दुसऱ्या षटकामध्ये सांघिक दुसऱ्याने वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सज्ज होतोय तो सचिन वाने, ज्याच्या बॅट मधून आपण पाहिलं गेलं तर कमालीची फटकेबाजी, कमालीची फलंदाजी केली. आता मात्र गोलंदाजी मधून देखील कामगिरी चांगली करावी लागेल, कारण संघाला जिंकवणं देखील गरजेचं आहे. डेड बॉल पाहायला मिळतोय. यावेळेस पाहावे लागेल गोलंदाज फलंदाज यावेळेस मात्र स्वतःवर नाराज आहे. चांगला चेंडू होता, चांगला चेंडूचा पुरेपूर समाचार करता आला असता, पण तसं काही घडलेलं नाहीये. डॉट चेंडू आलाय. पुन्हा एकदा डेड बॉल आपण पाहतोय. यावेळेस मात्र वाईट घोषित केला, पण त्यांनी लेगस्टम्पच्या बाहेरचा चेंडू आपण पाहतो. वाईट बॉल. अवंतर धावसंख्येने धावफलक धावून पोहोचतोय 20 या धावसंख्येवर. साठ धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये नक्कीच 20 धावा आल्या. यावेळेस मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. हा मिळतोय दर्जेदार स्ट्रोक षटकार. वॉर्निंग देखील दिली गेली आहे गोलंदाजाला. 1 टू ओव्हर, 1 फॉर द ओव्हर या ठिकाणी वॉर्निंग दिली गेली आहे. कमालीची गोलंदाजी आपण पाहिलं गेलं तर आतापर्यंत सचिन यांची राहिली आहे. एक मोठा फटका खेळण्यापासून दोन्ही फलंदाजांना थोडंसं वंचित ठेवलंय या षटकामध्ये सचिन यांनी. अष्टपैलू कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतात सचिन. या विकोलवर टप्प्याचा चेंडू आधी खोदून काढण्याचा प्रयत्न होता ओंकार याचा, मात्र प्रयत्न कुठेतरी असफल ठरला. बॅटची नक्कीच बॉटम एज लागली आहे. सिंगल झाली एक्झिक्यूट. येस 1 टू ओव्हर. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, सिंगल झाली एक्झिक्यूट. शेवटच्या चेंडूवर देखील एक धाव मिळते. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर सचिन माने यांची आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावर धावा लागले तब्बल 31. अर्धा टप्पा पार केलाय, अर्धा अजूनही पार करायचा आहे ओमकार आणि जयेश याला. बारा चेंडू आणि 29 धावींची आवश्यकता आहे विजयासाठी. आता मात्र करंदोशी 11 संघाला नवीन गोलंदाज प्रज्योत आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी मार्कवर तिसऱ्या षटकामध्ये.
चला विनंती असेल जास्तीचा वेळ घेऊ नका. 12 चेंडू 29 धावींची आवश्यकता विजयासाठी. आता मात्र कंजूशी 11 संघाला इथे मात्र आदळ आहे, आपटलाय, मात्र दिशा पाहावी लागेल. दिशा भरकटली, वाईट बॉल येतोय. यावेळेस स्वतःच्या फॉलोतो मध्ये नक्कीच गॅदर केला, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस मात्र सिंगल आले, वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. गोलंदाजाला विचार करावा लागेल. आलेला सामना जर अशा पद्धतीने जर चुका केल्या तर नक्कीच हातातून सामना जाईल, याचा देखील विचार करावा लागेल. 2 धावा मिळतील. चेंडूवर धावफलक जाऊन पोहोचतोय तो 33 या धावसंख्येवर, 34 या धावसंख्येवर, माफ करा, 34 धावा धावफलकावर लागतात. फॉलो केलंय फलंदाजाने. इथे मात्र पुन्हा एकदा वाईड आलाय, विचार करावा लागेल. या ठिकाणी गोलंदाजाला चुका होत आहेत, या चुकाला मात्र परिणाम खराब असतील. अजूनही 25 धावेची आवश्यकता, 35 धावा धावफलकावर लागतायत. फलंदाजीच्या माध्यमातून नक्कीच अंबाडे संघाने उल्लेखनीय कामगिरी केली, त्याने मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून थोडीशी निराशाजनक राहिली आहे आतापर्यंत. पुन्हा एकदा काय घडतंय, लेग बायच्या स्वरूपात सिंगल आली आणि सिंगलच्या मध्ये धावफलक देखील जाऊन पोहोचतोय तर 36 या धावसंख्येवर. लोअर फुल टॉस चेंडू, स्विंग आणि मिस, डॉट आलाय. कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय प्रज्योत आपल्या संघासाठी. यावेळेस डेफिनेटली हिट, त्रिफळाची देतोय फलंदाज. धक्का क्रमांक पहिला लागतोय तो करंजोशी 11, करंजोशी या संघाला. जयेश बॅक टू डग आउट. चला नवीन बॅट्समन आपण पाहिलं गेलं तर न्यू बॅट्समनचं नाव देखील या ठिकाणी सांगायचं आहे. रोहन आपण पाहतो इनॅट नंबर 3 वर. जबाबदारी आता रोहन वर आहे. ओमकार आणि रोहन वर आपल्या संघाची जबाबदारी आहे. व क्या बात आहे, कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला गेलं तर विकेट आली, त्यानंतर मात्र डॉट आला. प्रज्योत आपल्या संघाला इथे मात्र कमबॅक करून देताना आपल्याला पाहायला मिळतोय. छत्तीस धावा धावफलकावर लागतात. 36, 6 बॉल आणि 24 धावींची आवश्यकता आहे.
6 चेंडू 24 धावा. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, जास्तीचा टीम मीटिंग नको आहे, विनंती असेल. 6 चेंडू 24 धावांची गरज. जोपर्यंत ओमकार पाटील या ठिकाणी खेळपट्टीवर सज्ज आहे, अशक्य असं काही नाही आहे. किंवा खेळाडू आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर आपण चंद्रकांत आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा आणि अंतिम निर्णायक षटक आपण पाहिलं गेलं तर चंद्रकांत आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू 24 धावांची गरज असताना या ठिकाणी आपण पाहतोय ओमकार स्ट्रायकिंग एंडला राहणं देखील ओमकारचं गरजेचं आहे, कारण ओमकार ती कॅपेबिलिटी आहे, कॅलिबर आहे, त्याचा पुरेपूर वापर करावा लागेल. पहिला चेंडू इथे मात्र काय घडतंय, पंच आपल्याकडे बघता येते, यस इट्स अ वाईट बॉल, पुन्हा टाकावा लागेल चंद्रकांत याला. पहिला चेंडू आला वाईट. समीकरण बदलतंय. 6 चेंडू आणि 23 धावांची गरज. विचार करावा लागेल. पुन्हा एकदा वाईट चेंडू येतोय. हळूहळू समीकरण देखील बदलतंय. 6 चेंडू 22 धावांची गरज. अडतीस धावा धावफलकावर लागतात. अजूनही 22 धावांचं लक्ष चेस करायचं आहे करंजुशी 11 करंजुशी संघाला. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, विनंती असेल, आपण खूप उशिराने आहोत, जास्तीचा वेळ आपण देखील घ्यायचा नाहीये. 6 चेंडू आणि 22 धावांची गरज. हाफ ट्रॅकर पुल केलाय, पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, आलाय हा दर्जेदार षटकार. सामना फिनिश करण्याच्या नादामध्ये इथे मात्र ओमकार आहेत. 5 चेंडू 16 धावांची गरज. समीकरण हळूहळू बदलायला लागले जरूर. निर्णायकांनी हे 5 चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील अंबर्डे संघासाठी. फॉलो करताना आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज ओमकार. वाईड बॉल पुन्हा एकदा येतोय. 15 धावा नक्कीच गरज असेल. 5 चेंडू 15 धावांची गरज. यावेळेस ऑन साइडला विकेट करण्याचा प्रयत्न सिंगल झाले. एक्झिक्युटिव्ह दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जाईल का. इथे मात्र काय घडतंय आणि धावपाच्या स्वरूपात इथं विकेट आली. महत्वाची विकेट आली असती, मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो, चुकीच्या ठिकाणी थ्रो नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकारची विकेट येणं गरजेचं होतं, ती विकेट मात्र आली नाहीये. विकेट आली संतोषाची. धक्का क्रमांक 3 लागतोय तो करंजुशी 11 करंजुशी संघाला. नवीन फलंदाज आपण पाहतोय अरविंद, सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडला. कमालीचा चेंडू, डॉट आलाय. आता मात्र अंबर्डे संघाच्या खेळाडूवर थोडस नक्कीच आनंद असेल, कारण डॉट चेंडू प्रत्येक हा डॉट चेंडू फलंदाजावर प्रेशर निर्माण करेल. इथे मात्र काय घडतंय, काय बिघडतंय. बॅकअप देखील खराब पाहायला मिळतोय. एका धावेचा प्रयत्न केला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आणि काय घडतंय इथे मात्र विकेट. चुकी घडतीये, कॉलिंग खराब आपल्याला पाहायला मिळतंय. चुकी केली, सामना देखील गमावला जाईल का हा देखील विचार करावा लागेल. वाईट सिंगल नक्कीच या ठिकाणी मिळेल. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र विकेट आली गेली.
47 धावा धावफलकावर लागतायत. विकी सर 2 ओव्हर 2 यस 2 बॉल आणि 13 धावांची गरज. नक्कीच सामन्यामध्ये पुनरागमन सामन्याला कलाटणे ऑन साइडला. इथे मात्र चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान 2 धावा मिळतील या चेंडूवर. चला फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. सतीश दादा फलंदाजाचं नाव सांगा. एक चेंडू 11 धावांची गरज. मिस टायमिंग आहे. सामना होतोय फिनिश. सामना जिंकलाय तो सिडोनचा स्पोर्ट्स आंबाडे संघाने. हार्ड लक बॅड लक करंजोशी 11 करंजोशी संघ या स्पर्धेत आपण सहभागी झालात. त्या खेळाडूतीने खेळलात. चांगली फाईट दिलीत. आपल्या देखील आयोजकांच्या वतीने असोसिएशनच्या वतीने विशेष आणि विशेष कौतुक. चला नवलाईवाडी संघ विनंती असेल आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला नवलाईवाडी संघ विनंती असेल आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. जास्तीचा वेळ घेऊ नका. मासवडे संघाला देखील विनंती आहे. आपले सलामीचे दोन्ही फलंदाज आपण तयार ठेवायचे आहेत. मासवडे संघाने नाणेफेक जिंकली. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलंय क्षेत्ररक्षणासाठी टीम नवलाईवाडी संघाला. बॉल पाठवायचे आहेत. आयोजक संघ आपण बॉल पाठवायचा आहे. बॉलची पूर्तता या ठिकाणी करायची आहे.